विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचे स्मार्ट लर्निंग विथ सोनटक्के सर या YouTube चॅनल मध्ये। आज आपण इयत्ता 10वी विषय गणित भाग 2 मधील 5वे प्रकरण निर्देशक भूमिती या प्रकरणातील संकीर्ण प्रश्नसंग्रह 5 मधील उदाहरण क्रमांक 1 ते 10 अभ्यासणार आहोत। चला तर मग सुरुवातीला आपण पहिलं उदाहरण अभ्यासू। योग्य पर्याय निवडून रिकाम्या जागा भरा। त्यामध्ये पहिलं उदाहरण आहे, रेख AB हा y अक्षाला समांतर असून A बिंदूचे निर्देशक 1, 3 आहेत, तर B बिंदूचे निर्देशक टिंब असू शकतील। याच्यामध्ये पर्याय दिलेले आहेत पहा आपल्याला, A 3, 1, B 5, 3, C 3, 0 आणि D 1, 3। या उदाहरणात आपल्याला रेख AB हा y अक्षाला समांतर आहे। y अक्षाला समांतर आहे म्हणजेच त्याचा A या बिंदूचा निर्देशक 1, 3 आहे। म्हणजे एक निर्देशक कसा असला पाहिजे, स्थिर असला पाहिजे। म्हणजे आपल्याला दिलेल्या बिंदूमध्ये एक निर्देशक काय पाहिजे, 1 पाहिजे। म्हणून या D या पर्यायामध्ये x चा निर्देशक काय आहे, 1 आहे। म्हणून आपलं पर्याय उत्तर काय येईल, D 1, 3। कारण रेख AB समांतर y अक्ष, रेख AB वरील प्रत्येक बिंदूचा x निर्देशक काय असेल, 1 असेल। म्हणून उत्तर काय येईल, पर्याय D। यानंतर दुसरं उदाहरण पाहू। त्यातील खालीलपैकी टिंब हा बिंदू x अक्षावर आरंभ बिंदूच्या उजवीकडे आहे। त्याचे पर्याय दिलेले आहेत, A ऑफ -2, 0, B ऑफ 0, 2, C ऑफ 2, 3 आणि D ऑफ 2, 0। या उदाहरणात हा बिंदू जो आहे आपल्याला जो काढायचा आहे तो कसा आहे, x अक्षावर आहे। x अक्षावर आहे म्हणजे त्याचा y निर्देशक काय असला पाहिजे, 0 असला पाहिजे। मग दिलेल्या पर्यायामध्ये फक्त A आणि D चा y निर्देशक काय आहे, 0 आहे। मग आरंभ बिंदूच्या उजवीकडे म्हणजे त्याचा x निर्देशक काय असला पाहिजे, धन असला पाहिजे। म्हणून या ठिकाणी हा A पर्यायामध्ये x निर्देशक काय आहे, ऋण आहे आणि D पर्यायामध्ये x निर्देशक काय आहे, धन आहे। म्हणून आपलं उत्तर काय येईल, पर्याय D। कारण x अक्षावर y निर्देशक हा नेहमी 0 असतो आणि आरंभ बिंदूच्या उजवीकडे x अक्षाचा निर्देशक काय आहे, 2 आहे। म्हणून उत्तर काय आलं, पर्याय D। यानंतर यातील तिसरे उदाहरण, -3, 4 या बिंदूचे आरंभ बिंदू पासूनचे अंतर टिंब आहे। त्यातील पर्याय आहेत, A 7, B 1, C 5 आणि D पर्याय आहे -5। आता याचं उत्तर पाहत असताना आपल्याला काय करावं लागणार आहे, आरंभ बिंदूचे निर्देशक काय असतात, 0, 0 असतात। म्हणून अंतराच्या सूत्रानुसार x2 - x1 वर्ग अधिक y2 - y1 वर्ग हे झालं वर्गमुळात। म्हणून आपण 3 चा वर्ग 9, 9 अधिक 4 चा वर्ग 16, 25 म्हणजे वर्गमूळ किती आलं, 5। म्हणून 5 हा पर्याय किती आहे, पर्याय C। आता हे तुम्ही कच्चं काम करायचं आहे अंतराच्या सूत्रानुसार। म्हणून उत्तर काय येईल, पर्याय C। त्यानंतर यातील चौथं उदाहरण आहे पहा, एका रेषेने x अक्षाच्या धन दिशेशी 30 अंशाचा कोन केला आहे, म्हणून त्या रेषेचा जड काढा। याचे पर्याय आहेत पहा, A 1/2, B कर्निस्थ 3/2, C 1/3 आणि D वर्गमुळात 3। आता यामध्ये थिटा आपल्याला दिलेला आहे पहा, थिटा बरोबर किती आहे, 30 अंश आहे। आणि आपल्याला माहिती आहे की रेषेचा चढ m बरोबर काय असतो, tan थिटा। म्हणून थिटाची किंमत किती झाली, 30 अंश। मग tan 30 ची किंमत किती आहे, 1/3। म्हणून याचं उत्तर काय येईल, पर्याय C। यानंतर आपण दुसरं उदाहरण पाहू। खालील बिंदू एक रेषीय आहेत की नाही हे ठरवा। त्यामध्ये पहिला आहे, A ऑफ 0, 2, B ऑफ 1 - 0.5, C ऑफ 2 - 3। आता याची उकल पाहत असताना आपण या अगोदर या प्रकारची उदाहरणं सोडवलेली आहेत। आपल्याला एक रेषीय आहेत की नाही, सुरुवातीला रेषा AB चा जड काढा, नंतर
रेषा BC चा चढ काढा. जर त्या दोन रेषांचा चढ समान असेल तर त्या काय आहेत? परस्परांना समांतर आहेत. मग समांतर आहेत म्हणजे त्यांच्यात B हा बिंदू कसा आहे? सामायिक आहे. म्हणून ABC हे काय झाले? एक रेषीय बिंदू झाले. जर या दोन्ही रेषांचा चढ समान नसेल तर ते तीन बिंदू एक रेषीय नाहीत. चला तर मग याचं उत्तर कसं लिहायचं ते आता आपण पाहू. म्हणून रेषा AB चा चढ बरोबर y2 वजा y1 छेद x2 वजा x1. आता यामध्ये हा x1 हा y1 हा काय झाला? x2 हा y2 या किमती ठेवू. बरोबर वजा 0.5 वजा 2 छेद 1 वजा 0 बरोबर वजा 2.5 छेद 1 बरोबर वजा 2.5. याला विधान क्रमांक 1 म्हणू. यानंतर आपण रेषा BC चा चढ बरोबर y2 वजा y1 छेद x2 वजा x1. आता या ठिकाणी BC म्हणजे हा काय झाला? आता x1 हा काय झाला? y1 हा किती झाला? x2 आणि हा किती झाला? आता y2. या किमती ठेवून आपण म्हणून बरोबर वजा 3 वजा वजा 0.5 छेद 2 वजा 1. या ठिकाणी वजा वजा काय होईल? ऋण ऋण धन होईल. म्हणून वजा अधिक 0.5 छेद 1 बरोबर वजा 2.5 छेद 1 बरोबर वजा 2.5. याला आपण विधान क्रमांक 2 म्हणू. आता विधान 1 व 2 वरून या ठिकाणी पहा या दोन्हींचा चढ कसा आहे? समान आहे. म्हणून त्या दोन रेषा कशा झाल्या? समांतर झाल्या. आणि B हा त्यांच्यामध्ये काय आहे? सामायिक आहे. म्हणून ते तीन बिंदू काय झाले? एक रेषीय बिंदू आहेत. म्हणून रेषा AB व रेषा BC चा चढ कसा आहे? समान आहे. त्याला कारण येईल विधान 1 व 2 वरून. म्हणून रेषा AB समांतर रेषा BC पण बिंदू B हा दोन्ही रेषांवर आहे. म्हणून दोन्ही रेषा एकच आहेत. म्हणून बिंदू ABC हे एक रेषीय बिंदू आहेत. म्हणून A ऑफ 0.2 B ऑफ 1 वजा 0.5 C ऑफ 2 वजा 3 हे एक रेषीय बिंदू आहेत. यानंतर आपण त्यातील दुसरे उदाहरण पाहू. P ऑफ 1 2 Q ऑफ 2 8/5 R ऑफ 3 6/5 हे तीन बिंदू म्हणजे PQR हे बिंदू एक रेषीय आहेत की नाही ते आपल्याला दाखवायचं आहे. परत या उदाहरणात आपण रेषा PQ आणि रेषा QR चा चढ काढू. म्हणून रेषा PQ चा चढ बरोबर y2 वजा y1 छेद x2 वजा x1. या ठिकाणी आता परत हा काय झाला? x1 y1 हा काय झाला? x2 y2. म्हणून ह्या किमती ठेवून आपण बरोबर 8/5 वजा 2 छेद 2 वजा 1. त्याला या ठिकाणी छेद 1 होईल. याचा काय करा? तिरकस गुणाकार करा. म्हणून बरोबर 8 वजा 10 छेद 5 छेद 1 बरोबर वजा 2 छेद 5 छेद 1 बरोबर वजा 2 छेद 5. याला आपण विधान क्रमांक 1 म्हणू. आता रेषा QR चा चढ बरोबर y2 वजा y1 छेद x2 वजा x1. आता या ठिकाणी काय होईल? हा काय होईल? x1 हा काय होईल? y1 हा होईल x2 y2. त्या किमती ठेवून बरोबर 6/5 वजा 8/5 छेद 3 वजा 1. या ठिकाणी छेद समान आहे म्हणून आपण काय करू? त्यांची वजाबाकी करू. बरोबर वजा 2/5 छेद 1 बरोबर वजा 2/5. याला विधान क्रमांक 2 म्हणू. आता दोन्हींचा चढ कसा आहे? समान आहे. म्हणून रेषा PQ व रेषा QR चा चढ कसा आहे? समान आहे. याला कारण येईल विधान 1 व 2 वरून. म्हणून रेषा PQ समांतर रेषा QR पण बिंदू Q हा दोन्ही रेषांवर आहे. म्हणून दोन्ही रेषा एकच आहेत. म्हणून बिंदू PQR हे एक रेषीय आहे. मग उत्तर काय येईल आपलं? P ऑफ 1 2 Q ऑफ 2 8/5 R ऑफ 3 6/5 हे एक रेषीय बिंदू आहेत. यानंतर त्यातील तिसरे उदाहरण L ऑफ 1 2 M ऑफ 5 3 N ऑफ 8 6. परत या उदाहरणात आपण LM आणि MN चा चढ काढू. म्हणून उकल रेषा LM चा चढ बरोबर y2 वजा y1 छेद x2 वजा x1.
किमती ठेवून 3 वजा 2 छेद y 5 वजा 1 बरोबर 1 छेद 4 याला विधान क्रमांक 1 म्हणू. तसंच रेषा m चा चढ बरोबर y2 वजा y1 छेद x2 वजा x1 आपण दिलेल्या किमती ठेवून बरोबर 6 वजा 3 छेद 8 वजा 5 बरोबर 3 छेद 3 बरोबर 1 याला आपण विधान क्रमांक 2 म्हणू. म्हणून रेषा LM व रेषा MN चा चढ समान नाही कारण विधान 1 व 2 वरून. म्हणून रेषा LM व रेषा MN परस्परांना समांतर नाहीत. म्हणून बिंदू LMN हे एक रेषीय नाहीत. यानंतर आपण संकीर्ण मधील तिसरं उदाहरण पाहू. P ऑफ 06 आणि Q ऑफ 12 यांना जोडणाऱ्या रेषाखंडाच्या मध्यबिंदूचे निर्देशक काढा. या ठिकाणी आपल्याला बिंदू P आणि Q हे दोन बिंदू दिलेले आहेत आणि यांना जोडणाऱ्या रेषाखंडाच्या मध्यबिंदूचे निर्देशक आपल्याला काढायचे आहेत. म्हणून आपण काय करू, समजा त्यांच्या मध्यबिंदूचे निर्देशक काय आहेत, x आणि y आहेत. मग हा काय होईल, x1 y1 हा होईल x2 y2. मग मध्यबिंदूच्या सूत्रानुसार आपण त्या रेषाखंडाच्या मध्यबिंदूचे सूत्र बिंदू P आणि Q यांना जोडणाऱ्या रेषाखंडाच्या मध्यबिंदूचे निर्देशक x y आहेत. म्हणून रेषाखंडाच्या मध्यबिंदूच्या सूत्रानुसार x बरोबर x1 अधिक x2 छेद 2 आणि y बरोबर y1 अधिक y2 छेद 2. आता आपण दिलेल्या किमती ठेवू. म्हणून x बरोबर 0 अधिक 12 छेद 2 म्हणून x बरोबर 12 छेद 2 म्हणून x बरोबर 6 सोपं रूप देऊन आणि y बरोबर 6 अधिक 20 छेद 2 आणि y बरोबर 26 छेद 2 आणि y बरोबर 13 म्हणून xy बरोबर 6 13 म्हणून मध्यबिंदूचे निर्देशक 6 13 हे आहेत. यानंतर आपण चौथं उदाहरण पाहू. A ऑफ 3 8 आणि B ऑफ -9 3 या बिंदूंना जोडणाऱ्या रेषाखंडाला y अक्ष कोणत्या गुणोत्तरात विभाजित करतो. याची उकल पाहत असताना आपल्याला बिंदू A आणि बिंदू B हे दोन बिंदूंना जोडणारा रेषाखंडाला y अक्ष कोणत्या गुणोत्तरात विभाजित करतो हे आपल्याला काढायचं आहे. त्यासाठी आपण काय करू, एक समजण्यासाठी एक आकृती काढू. आकृतीमध्ये बिंदू A 3 8 आणि बिंदू B -9 3 हे दोन बिंदू दाखवलेले आहेत. मग या दोन बिंदूंना जोडणारा रेषाखंड y अक्षाला कोणत्या बिंदूमध्ये छेदतो या बिंदूचे आपल्याला काय करायचे आहेत, निर्देशक काढायचे आहेत. मग समजा तो बिंदू आपण काय घेतला, P घेतला की ज्याचे निर्देशक 0 k आहेत. कारण बिंदू P चा x निर्देशक काय असणार आहे, 0 असणार आहे कारण तो y अक्षावर आहे. मग आपण काय करू, या ठिकाणी रेषाखंडाच्या विभाजनाच्या सूत्रानुसार सुरुवातीला आपण k आणि m यांची किंमत काढू. चला तर मग याचं उत्तर कसं लिहायचं ते आता आपण पाहू. समजा A ऑफ 3 8 बरोबर x2 y2 व B ऑफ -9 3 बरोबर x2 y2. समजा y अक्षावरील P ऑफ 0 k या बिंदूत रेखेचे विभाजन m n या गुणोत्तरात झाले. म्हणून विभाजनाच्या सूत्रानुसार x बरोबर mx2 अधिक nx1 छेद m अधिक n दिलेल्या किमती ठेवून 0 बरोबर m गुणिले -9 अधिक n गुणिले 3 छेद m अधिक n म्हणून 0 बरोबर -9m अधिक 3n. कारण हे काय आहेत, छेदस्थानी आहेत. तिकडे गेल्यानंतर काय होतील, गुणिले होतील म्हणून ते काय होईल, 0 होईल. म्हणून 9m बरोबर 3n म्हणून m छेद n बरोबर 3 छेद 9 बरोबर 1 छेद 3 म्हणून रेषाखंडाला y अक्ष एकाच 3 या गुणोत्तरात विभाजन करतो. यानंतर आपण पाचवं उदाहरण पाहू. x अक्षावरील असा बिंदू शोधा की जो P ऑफ 2 - 5 आणि Q ऑफ -2 9 पासून समदूर असेल. आता याची उकल पाहत असताना आपल्याला x अक्षावरील बिंदू शोधायचा आहे की जो P आणि Q पासून काय असेल, समदूर असेल. आता तो x अक्षावर आहे म्हणजे त्याचा y निर्देशक काय असला पाहिजे, 0 असला पाहिजे.
समजा x अक्षावरील बिंदू s ऑफ x0 हा p ऑफ 2 वजा 5 आणि q ऑफ वजा 2 9 या बिंदूंपासून काय आहे, समदूर आहे. म्हणून अंतराच्या सूत्रानुसार PS बरोबर QS, कारण तो कसा आहे, S हा कसा आहे, समदूर आहे. म्हणजेच PS वर्ग बरोबर QS वर्ग. दोन्ही बाजूचा काय केला आपण, वर्ग केला. आता आपण अंतराचं सूत्र वापरून म्हणून x वजा 2 कंसाचा वर्ग अधिक 0 वजा वजा 5 चा वर्ग बरोबर x वजा वजा 2 चा वर्ग अधिक 0 वजा 9 चा वर्ग. या ठिकाणी आपण हे ऋण ऋण काय होतील, धन होतील. इथं पण ऋण ऋण काय होतील, धन होतील. म्हणून x वजा 2 चा वर्ग अधिक 5 चा वर्ग बरोबर x अधिक 2 चा वर्ग अधिक 9 चा वर्ग. आता या ठिकाणी आपण a वजा b कंसाचा वर्ग हे विस्तार समीकरण वापरू. या ठिकाणी पण a अधिक b कंसाचा वर्ग हे विस्तार समीकरण वापरून याचं काय करू, सोपं रूप देऊ. म्हणून x वर्ग वजा 4x अधिक 4 अधिक 5 चा वर्ग 25 बरोबर x वर्ग अधिक 4x अधिक 4 अधिक 9 चा वर्ग किती आला, 81. आता या ठिकाणी दोन्ही बाजूला समान पद आहेत म्हणून त्याचं काय होईल, लोप होईल आणि बाकीचे पद आपण काय करू, पक्षांतर करून. म्हणून वजा 4 अधिक 29 बरोबर 4x अधिक 85. याला सोपं रूप देऊ. हे वजा 4x इकडे घेऊ आणि हे 85 या बाजूला घेऊ. म्हणून 29 वजा 85 बरोबर 4x अधिक 4x. म्हणून 8x बरोबर वजा 56. म्हणून x बरोबर वजा 56/8. म्हणून x बरोबर वजा 7. आता आपल्याला काय मिळाला, x निर्देशक मिळाला की तो किती आहे, वजा 7. म्हणून हे दोन बिंदू वजा 7 0 या बिंदूपासून कसे असतील, समदूर असतील. म्हणून S या बिंदूचे निर्देशक वजा 7 0 हे आहेत. म्हणून x अक्षावरील बिंदू S ऑफ वजा 7 0 हा P ऑफ 2 वजा 5 आणि Q ऑफ वजा 2 9 या बिंदूंपासून समदूर असेल. यानंतर आपण उदाहरण क्रमांक 6 अभ्यासू. खालील बिंदूतील अंतरे काढा. त्यातील पहिला आहे a ऑफ a0 b ऑफ 0 a. या ठिकाणी आपण अंतराचं सूत्र वापरून या दोन बिंदू मधील अंतर काढू. म्हणून a ऑफ x1 y1 आणि b ऑफ x2 y2 मानू. म्हणून x1 बरोबर a, y2 बरोबर 0, x2 बरोबर 0 आणि y2 बरोबर a. म्हणून अंतराच्या सूत्रानुसार डिस्टन्स ऑफ AB बरोबर वर्गमुळात x2 वजा x1 कंसाचा वर्ग अधिक y2 वजा y1 कंसाचा वर्ग. दिलेल्या किमती ठेवू आपण बरोबर वर्गमुळात 0 वजा a चा वर्ग अधिक a वजा 0 चा वर्ग बरोबर वर्गमुळात a चा वजा a चा वर्ग अधिक a चा वर्ग बरोबर वर्गमुळात a वर्ग अधिक a वर्ग बरोबर वर्गमुळात 2a वर्ग. आता a वर्गाचं वर्गमूळ a आणि वर्गमुळात 2 आहे तसेच, म्हणून a वर्गमुळात 2. म्हणून बिंदू a आणि b मधील अंतर a वर्गमुळात 2 हे आहे. यातील दुसरं उदाहरण p ऑफ वजा 6 वजा 3 q ऑफ वजा 1 9. याची उकल पाहताना परत आपण p ऑफ x1 y1 आणि q ऑफ x2 y2 मानू. म्हणून x1 बरोबर वजा 6 y1 बरोबर वजा 3 x2 बरोबर वजा 1 आणि y2 बरोबर 9. म्हणून अंतराच्या सूत्रानुसार डिस्टन्स ऑफ PQ बरोबर वर्गमुळात x2 वजा x1 कंसाचा वर्ग अधिक y2 वजा y1 कंसाचा वर्ग. आपल्याला ज्या किमती माहित आहेत त्या किमती ठेवून म्हणून वर्गमुळात वजा 1 वजा वजा 6 चा वर्ग अधिक 9 वजा वजा 3 चा वर्ग. याला सोपं रूप देऊन म्हणून वर्गमुळात वजा 1 अधिक 6 चा वर्ग अधिक 9 अधिक 3 चा वर्ग. या दोन्हींची बेरीज करू. म्हणून वर्गमुळात 5 चा वर्ग अधिक 12 चा वर्ग बरोबर वर्गमुळात 25 अधिक 144 बरोबर वर्गमुळात 169 बरोबर 13. म्हणून बिंदू P आणि Q मधील अंतर 13 आहे. त्यानंतर त्यातीलच तिसरं उदाहरण R ऑफ वजा 3a S ऑफ a वजा 2a. याची उकल पाहताना परत आपण R ऑफ x1 y1 आणि S ऑफ x2 y2 मानू. म्हणून x1 बरोबर वजा 3a y1 बरोबर a x2 बरोबर a y2 बरोबर वजा 2a. म्हणून अंतराच्या सूत्रानुसार डिस्टन्स ऑफ RS बरोबर वर्गमुळात x2 वजा x1
अधिक y2 वजा y1 कंसाचा वर्ग बरोबर किमती ठेवून a वजा 3a कंसाचा वर्ग अधिक वजा 2a वजा a चा वर्ग बरोबर a अधिक 3a चा वर्ग वजा 3a चा वर्ग बरोबर 4a चा वर्ग अधिक वजा 3a चा वर्ग बरोबर 16a वर्ग अधिक 9a वर्ग बरोबर 25a वर्ग वर्गमूळ घेऊन बरोबर 5a म्हणून बिंदू R आणि S मधील अंतर 5a आहे. यानंतर आपण 7वं उदाहरण पाहू. काय आहे उदाहरण? एका त्रिकोणाचे शिरोबिंदू A ऑफ -3 B ऑफ 0-2 आणि C ऑफ 1-3 आहेत, तर त्या त्रिकोणाच्या परिकेंद्राचे निर्देशक काढा. आपल्याला एका त्रिकोणाचे शिरोबिंदू दिलेले आहेत ABC म्हणून ABC हे शिरोबिंदू असलेला आपण एक त्रिकोण काढू की ज्यामध्ये बिंदू A चे निर्देशक -3-1, बिंदू B चे निर्देशक 0-2 आणि बिंदू C चे निर्देशक 1-3 हे आहेत. आता हे त्रिकोणाच्या तिन्ही शिरोबिंदूचे निर्देशक आपल्याला दिलेले आहेत. त्रिकोणाचे परिकेंद्र समजा बिंदू P हा त्रिकोणाचे काय आहे? परिकेंद्र आहे की ज्याचे निर्देशक आपण काय घेऊ? A आणि B हे घेऊ. तर आपल्याला या A आणि B चे निर्देशक A आणि B ची किंमत काढायची आहे. जर आपण AP, BP आणि PC हे जोडले तर अंतराच्या सूत्रानुसार आपल्याला वेगवेगळे समीकरण मिळतील आणि ती समीकरण सोडून आपल्याला काय करता येईल? A आणि B ची किंमत काढता येईल. चला तर मग याचं उत्तर कसं लिहायचं ते आता आपण पाहूयात. A ऑफ -3 B ऑफ 0-2 आणि C ऑफ 1-3 हे त्रिकोण ABC चे शिरोबिंदू आहेत. समजा P ऑफ AB हा त्रिकोण ABC चे परिकेंद्र आहे म्हणून बिंदू P हा ABC पासून समदूर आहे म्हणून AP बरोबर PB बरोबर PC म्हणून PA वर्ग बरोबर PB वर्ग बरोबर PC वर्ग याला आपण विधान क्रमांक 1 म्हणू. आता या ठिकाणी आपल्याला PA आणि PB ची किंमत सुरुवातीला आपण काढू म्हणून PA वर्ग बरोबर PB वर्ग अंतराच्या सूत्रावरून म्हणून A वजा 3 कंसाचा वर्ग अधिक B वजा 1 कंसाचा वर्ग बरोबर A वजा 0 कंसाचा वर्ग अधिक B वजा 2 कंसाचा वर्ग याला सोपं रूप देऊ म्हणून A अधिक 3 कंसाचा वर्ग अधिक B वजा 1 कंसाचा वर्ग बरोबर A वर्ग अधिक B अधिक 2 कंसाचा वर्ग. आता या ठिकाणी आपण A अधिक B कंसाचा वर्ग A वजा B कंसाचा वर्ग A अधिक B कंसाचा वर्ग हे विस्तार समीकरण वापरू म्हणून A वर्ग अधिक 6A बरोबर 9 आणि B वजा 1 कंसाचा वर्गाचा विस्तार काय येईल? अधिक B वर्ग वजा 2AB अधिक 1 बरोबर A वर्ग अधिक B वर्ग अधिक 4B अधिक 4. आता या ठिकाणी पहा सारख्या रंगाने दाखवलेली पद पहा की जे दोन्ही बाजूला आहेत आणि दोन्हीला पण कसे आहेत? समान चिन्ह आहेत म्हणून त्यांचा काय होईल? लोप होईल. म्हणून कोणते पद शिल्लक राहतील? 6A वजा 2B अधिक 10 बरोबर 4B अधिक 4. आता या ठिकाणी आपण काय करू? हे 4B जे आहेत हे या बाजूला पाठवू आणि 10 चे या बाजूला काय करू? पक्षांतर करू म्हणून 6A वजा 2B वजा 4B बरोबर 4 वजा 10. आता या ठिकाणी या दोन्हींची काय होईल? बेरीज होईल आणि इथं काय होईल? वजाबाकी होईल म्हणून 6A वजा 6B बरोबर वजा 6. समीकरणाच्या दोन्ही बाजूस आपण काय करू? 6 ने भागून म्हणून A वजा B बरोबर वजा 1 दोन्ही बाजूस 6 ने भागून याला विधान क्रमांक 2 म्हणू. तसंच PA वर्ग बरोबर PC वर्ग याला कारण येईल विधान 1 वरून. आता अंतराचे सूत्र वापरून म्हणून A वजा 3 चा वर्ग अधिक B वजा 1 चा वर्ग वजा बरोबर A वजा 1 कंसाचा वर्ग अधिक B वजा 3 कंसाचा वर्ग. सुरुवातीला हे ऋण ऋण काय होतील? धन होतील म्हणून A अधिक 3 कंसाचा वर्ग अधिक B वजा 1 कंसाचा वर्ग बरोबर A वजा 1 कंसाचा वर्ग अधिक B वजा 3 कंसाचा वर्ग. या ठिकाणी परत आपण A अधिक B कंसाचा वर्ग आणि A वजा B कंसाचा वर्ग हे सूत्र वापरू
म्हणून ए वर्ग अधिक 6a अधिक 9 अधिक बी वर्ग वजा 2b अधिक 1 बरोबर ए वर्ग वजा 2a अधिक 1 अधिक बी वर्ग वजा 6b वजा अधिक 9. आता या ठिकाणी दोन्ही बाजूला समान असणारी पद मी वेगवेगळ्या रंगाने दाखवलेली आहेत. या ए वर्गचा लोप होईल या ए वर्गाशी, तसंच या बी वर्गाचा लोप होईल या बी वर्गाशी. तर साधे समान पद आहेत, समान चिन्ह आहेत, म्हणून विरुद्ध बाजूला असल्यामुळे त्याचा काय होईल, लोप होईल. मग या बाजूला काय शिल्लक राहिलं, म्हणून 6a वजा 2b बरोबर वजा 2a वजा 6b. म्हणून 6a अधिक 2a वजा 2b अधिक 6b बरोबर 0. त्याला सोपं रूप देऊ आपण, म्हणून 8a अधिक 4b बरोबर 0. समीकरणाच्या दोन्ही बाजूस 4 ने भागू, म्हणून 2a अधिक b बरोबर 0. त्याला कारण येईल दोन्ही बाजूस 4 ने भागून. याला विधान क्रमांक 3 म्हणू. आता विधान 2 व 3 यांची बेरीज करू आपण, म्हणून a वजा b बरोबर वजा 1 अधिक 2a अधिक b बरोबर 0. या दोन्हींची काय करतोय आपण, बेरीज करतोय. हे अधिक वजा काय होतील, कॅन्सल होतील. म्हणून 3a बरोबर वजा 1 म्हणून a बरोबर वजा 1/3. ही किंमत आपण समीकरण 2 मध्ये ठेवू. म्हणून a वजा b बरोबर वजा 1 हे झालं समीकरण 2. म्हणून a ची किंमत किती आली, वजा 1/3 वजा b बरोबर वजा 1. हे वजा आहेत, इकडे गेल्यानंतर काय होतील, ते अधिक होतील. म्हणून वजा b बरोबर वजा 1 अधिक 1/3. तिरकस गुणाकार करू, म्हणून बरोबर 3 1 3 वजा 3 अधिक 1/3 बरोबर वजा 2/3. म्हणून b बरोबर 2/3. म्हणून परिकेंद्राचे निर्देशक वजा 1/3 व 2/3 हे आहेत. यानंतर आपण 8वं उदाहरण पाहू. पहा, खालील बिंदूंना जोडणारे रेषाखंड त्रिकोण तयार करू शकतील का? त्रिकोण तयार झाल्यास त्याच्या बाजूवरून होणारा प्रकार सांगा. आता आपल्याला 3 बिंदू दिलेले आहेत आणि ते 3 बिंदू त्रिकोण तयार करू शकतील का आणि तयार झाल्यास कोणत्या प्रकारचा त्रिकोण तयार होईल ते आपल्याला सांगायचं आहे. त्यातलं पहिलं आहे L ऑफ 6 4 M ऑफ वजा 5 वजा 3 N ऑफ वजा 6 8. आता याची उकल पाहताना सुरुवातीला आपल्याला बाजू LM MN आणि त्रिकोणाच्या बाजू LN या सर्व बाजू काढाव्या लागतील. जर कोणत्याही 2 बाजूंची बेरीज ही तिसऱ्या बाजूपेक्षा जास्त असेल तर तो काय असतो, त्रिकोण असतो. मग आपल्याला LM MN LN मधील अंतर आपल्याला सुरुवातीला काढायचे आणि त्या कोणत्याही 2 बाजूंची बेरीज जरी तिसऱ्या बाजूपेक्षा जास्त असेल तर ते काय आहेत, त्रिकोण आहेत. आणि आपण ज्या बाजू काढणार आहोत त्या बाजूच्या अंतरावरून तो कोणत्या प्रकारचा त्रिकोण आहे आपल्याला सांगायचं आहे. चला तर मग याचं उत्तर कसं लिहायचं ते आपण पाहू. त्रिकोणात कोणत्याही 2 बाजूंच्या लांबींची बेरीज तिसऱ्या बाजूंच्या लांबीपेक्षा जास्त असते. म्हणून अंतराच्या सूत्रानुसार त्रिकोण LM यांच्या तिन्ही बाजूंची लांबी काढू. म्हणून LM बरोबर वर्गमुळात x2 वजा x1 अधिक y2 वजा y1. आपल्याला माहित असलेल्या किमती ठेवू. बरोबर वर्गमुळात वजा 5 वजा 6 अधिक वजा 3 वजा 4 चा वर्ग बरोबर वर्गमुळात वजा 11 चा वर्ग अधिक वजा 7 चा वर्ग बरोबर वर्गमुळात 121 अधिक 49 बरोबर वर्गमुळात 170. याला आपण विधान क्रमांक 1 म्हणू. आता आपण बाजू MN काढू. म्हणून MN बरोबर वर्गमुळात x2 वजा x1 अधिक y2 वजा y1 कंसाचा वर्ग बरोबर किमती ठेवून वजा 6 वजा ऋण 5 चा वर्ग अधिक 8 वजा ऋण 3 चा वर्ग बरोबर वजा 6 अधिक 5 चा वर्ग अधिक 8 अधिक 3 चा वर्ग बरोबर वर्गमुळात वजा 1 चा वर्ग अधिक 11 चा वर्ग बरोबर वर्गमुळात 1 अधिक 121 बरोबर वर्गमुळात 122. याला विधान क्रमांक 2 म्हणू. आता आपण बाजू LN काढू. म्हणून LN बरोबर वर्गमुळात
x2 वजा x1 वर्ग अधिक y2 वजा y1 कंसाचा वर्ग बरोबर किमती ठेवून वर्गमुळात -6 चा वर्ग अधिक 8 - 4 चा वर्ग बरोबर वर्गमुळात -12 वर्ग अधिक 4 चा वर्ग बरोबर वर्गमुळात 144 अधिक 16 बरोबर वर्गमुळात 160. याला आपण विधान क्रमांक 3 म्हणू. आता विधान 1 व 2 विधान 1, 2 व 3 वरून म्हणून LM ही मोठी आहे MN आणि LN यांच्या बेरजेपेक्षा. याला कारण येईल विधान 1, 2 व 3 वरून म्हणून L ऑफ 6 4 M ऑफ -5 3 N ऑफ -6 8 या बिंदूंना जोडणारे रेषाखंड त्रिकोण तयार करतात. त्रिकोणात कोणत्याही दोन बाजूंच्या लांबींची बेरीज ही तिसऱ्या बाजूंच्या लांबीपेक्षा जास्त असते म्हणून तयार होणारा त्रिकोण हा विषमभुज त्रिकोण असेल कारण तिन्ही बाजूंची लांबी कशी आहे असमान आहे. यानंतर आपण त्यातील दुसरे उदाहरण P ऑफ -2 -6 Q ऑफ -4 -2 R ऑफ -5 0 म्हणजेच PQR या बिंदूपासून त्रिकोण तयार होतो की नाही आणि जर तयार होत असेल तर तो कोणत्या प्रकारचा त्रिकोण तयार होतो हे आपल्याला सांगायचं आहे. सुरुवातीला आपण PQ, QR आणि PR ची लांबी अंतराच्या सूत्रानुसार काढू. म्हणून त्रिकोणात कोणत्याही दोन बाजूंची लांबींची बेरीज ही तिसऱ्या बाजूच्या लांबीपेक्षा जास्त असते म्हणून अंतराच्या सूत्रानुसार त्रिकोण PQR च्या तिन्ही बाजूंची लांबी काढू. म्हणून PQ बरोबर x2 वजा x1 वर्ग अधिक y2 वजा y1 कंसाचा वर्ग. आपल्याला ज्या किमती माहित आहेत त्या किमती ठेवू आपण. म्हणून वर्गमुळात -4 वजा -2 चा वर्ग अधिक -2 वजा -6 चा वर्ग बरोबर वर्गमुळात -4 अधिक 2 चा वर्ग अधिक -2 अधिक 6 चा वर्ग सोपे रूप देऊन म्हणून वर्गमुळात -2 चा वर्ग अधिक 4 चा वर्ग बरोबर वर्गमुळात 4 अधिक 16 बरोबर वर्गमुळात 20 बरोबर वर्गमुळात 4 गुणिले 5 बरोबर 2 वर्गमुळात 5. या ठिकाणी काय केलं 2 चं वर्गमूळ 4 सोपं रूप दिलं याला आपण विधान क्रमांक 1 म्हणू. आता बाजू QR बरोबर वर्गमुळात x2 वजा x1 वर्ग अधिक y2 वजा y1 चा वर्ग बरोबर वर्गमुळात -5 वजा 4 चा वर्ग अधिक 0 वजा 2 चा वर्ग. त्याला सोपं रूप देऊन बरोबर वर्गमुळात -5 अधिक 4 चा वर्ग अधिक 0 अधिक 2 चा वर्ग बरोबर वर्गमुळात -1 चा वर्ग अधिक 2 चा वर्ग बरोबर वर्गमुळात 1 अधिक 4 बरोबर वर्गमुळात 5. याला आपण विधान क्रमांक 2 म्हणू. आता PR बरोबर वर्गमुळात x2 वजा x1 चा वर्ग अधिक y2 वजा y1 चा वर्ग दिलेल्या किमती ठेवून बरोबर वर्गमुळात -5 वजा 2 चा वर्ग अधिक 0 वजा 4 चा वर्ग सोपं रूप देऊन वर्गमुळात -5 अधिक 2 चा वर्ग अधिक 0 अधिक 6 चा वर्ग बरोबर वर्गमुळात -3 चा वर्ग अधिक 6 चा वर्ग बरोबर वर्गमुळात 9 अधिक 36 बरोबर वर्गमुळात 45. याला सोपं रूप देऊ आपण 9 × 5 = 45 मग 9 चं वर्गमूळ काय येईल 3 येईल म्हणून 3 वर्गमुळात 5. याला आपण विधान क्रमांक 3 म्हणू. म्हणून PQ अधिक QR बरोबर PR म्हणून विधान 1 व 2 3 वरून P ऑफ -2 6 Q ऑफ -4 2 आणि R ऑफ 5 0 या बिंदूंना जोडणारे रेषाखंड तयार करू शकत नाही कारण दोन बाजूंची बेरीज ही तिसऱ्या बाजूपेक्षा मोठी नाहीये कारण त्रिकोणात कोणत्याही दोन बाजूंच्या लांबींची बेरीज ही तिसऱ्या बाजूंच्या लांबीपेक्षा जास्त असते. यानंतर आपण त्यातील तिसरे उदाहरण पाहू. A ऑफ वर्गमुळात 2 वर्गमुळात 2 B ऑफ वजा वर्गमुळात 2 वजा वर्गमुळात 2 C ऑफ वजा वर्गमुळात 6 वर्गमुळात 6. आता याची उकल पाहताना त्रिकोणात कोणत्याही दोन बाजूंच्या लांबींची बेरीज तिसऱ्या बाजूंच्या लांबीपेक्षा जास्त असते म्हणून अंतराच्या सूत्रानुसार त्रिकोण ABC च्या तिन्ही बाजूंची लांबी काढू. म्हणून AB बरोबर वर्गमुळात x2 वजा x1 वर्ग अधिक y2 वजा y1 वर्ग त्यामध्ये किमती ठेवून बरोबर वर्गमुळात वजा वर्गमुळात 2 वजा वर्गमुळात 2 कंसाचा वर्ग अधिक वजा वर्गमुळात 2 वजा वर्गमुळात 2 कंसाचा वर्ग त्याची आपण बेरीज केली बरोबर वर्गमुळात वजा 2 वर्गमुळात 2 चा वर्ग अधिक वजा 2 वर्गमुळात 2 चा वर्ग
बरोबर वर्गमुळात 4 गुणिले 2 अधिक 4 गुणिले 2 बरोबर वर्गमुळात 8 अधिक 8 बरोबर वर्गमुळात 16. आता 16चं वर्गमूळ किती आहे? बरोबर 4. याला आपण विधान क्रमांक 1 म्हणू. आता आपण BC ची किंमत काढू. म्हणून BC बरोबर वर्गमुळात x2 वजा x1 वर्ग अधिक y2 वजा y1 वर्ग बरोबर वर्गमुळात वजा वर्गमुळात 6 वजा 2 वर्गमुळात 2 चा वर्ग अधिक वर्गमुळात 6 वजा वर्गमुळात 2 चा वर्ग बरोबर वर्गमुळात वजा वर्गमुळात 6 अधिक वर्गमुळात 2 चा वर्ग अधिक वर्गमुळात 6 अधिक वर्गमुळात 2 चा वर्ग. आता या ठिकाणी आपल्याला a अधिक b कंसाचा वर्ग आणि a अधिक b कंसाचा वर्ग या विस्तार समीकरणाचा उपयोग करायचा आहे. म्हणून वर्गमुळात 6 चा वर्ग अधिक 2 वजा वर्गमुळात 6 गुणिले वर्गमुळात 2 अधिक वर्गमुळात 2 चा वर्ग अधिक वर्गमुळात 6 चा वर्ग अधिक 2 वर्गमुळात 6 गुणिले वर्गमुळात 2 अधिक वर्गमुळात 2 चा वर्ग. आता वर्गमुळात 6 चा वर्ग किती येईल? 6 वर्गमुळात 2 चा वर्ग 2 वर्गमुळात 6 चा वर्ग 6 बरोबर वर्गमुळात 6 वजा 2 वर्गमुळात 6 गुणिले वर्गमुळात 2 अधिक 2 कंस पूर्ण अधिक 6 अधिक 2 वर्गमुळात 6 गुणिले वर्गमुळात 2 अधिक 2 बरोबर 6 वजा 2 वर्गमुळात 6 गुणिले वर्गमुळात 2 अधिक 2 अधिक 6 2 वर्गमुळात 6 गुणिले वर्गमुळात 2 अधिक 2. हे सारख्या रंगाने जे दाखवलेले त्याचा काय होईल? लोप होईल. समान पद आहेत, विरुद्ध चिन्ह आहेत, म्हणून बरोबर सर्व पदांची उरलेल्या पदांची बेरीज करून वर्गमुळात 16 बरोबर 4. याला आपण विधान क्रमांक 2 म्हणू. आता AC बरोबर वर्गमुळात x2 वजा x1 वर्ग अधिक y2 वजा y1 वर्ग बरोबर किमती ठेवून वर्गमुळात वजा 6 वर्गमुळात 6 वजा वर्गमुळात 2 चा वर्ग अधिक वर्गमुळात 6 वजा वर्गमुळात 2 चा वर्ग. या ठिकाणी परत a वजा b कंसाचा वर्ग a वजा b कंसाचा वर्ग बरोबर वर्गमुळात वजा वर्गमुळात 6 चा वर्ग वजा 2 वजा वर्गमुळात 6 गुणिले वर्गमुळात 2 अधिक वर्गमुळात 2 चा वर्ग अधिक कंसात वर्गमुळात 6 चा वर्ग वजा 2 गुणिले वर्गमुळात 6 गुणिले वर्गमुळात 2 अधिक वर्गमुळात 2 चा वर्ग. त्याला सोपं रूप देऊन वर्गमुळात 6 अधिक 2 वर्गमुळात 6 गुणिले वर्गमुळात 2 अधिक 2 अधिक 6 वजा 2 वर्गमुळात 6 गुणिले वर्गमुळात 2 अधिक 2 बरोबर वर्गमुळात 6 अधिक 2 वर्गमुळात 6 गुणिले वर्गमुळात 2 अधिक 2 अधिक 6 वजा 2 वर्गमुळात 6 वर्गमुळात 2 अधिक 2. या ठिकाणी परत समान पद आहेत आणि विरुद्ध चिन्ह आहे, त्याचा काय होईल? लोप होईल. उरलेल्या पदांची बेरीज बरोबर वर्गमुळात 16 बरोबर 4 चौक 16. याला आपण विधान क्रमांक 3 म्हणू. म्हणून AB हे मोठे आहे BC आणि AC च्या बेरजेपेक्षा, तसंच AB आणि AC ची बेरीज ही मोठी आहे BC पेक्षा, तसंच AB आणि BC यांची बेरीज मोठी आहे AC पेक्षा. त्याला कारणे विधान 1, 2 व 3 वरून. म्हणजेच काय? त्रिकोणाच्या कोणत्याही दोन बाजूंची बेरीज ही तिसऱ्या बाजूपेक्षा काय आहे? जास्त आहे. म्हणून A वर्गमुळात 2 वर्गमुळात 2 B वजा वर्गमुळात 2 वजा वर्गमुळात 2 C वर्गमुळात 6 या बिंदूंना जोडणारे रेषाखंड त्रिकोण तयार करतात. म्हणून तयार होणारा त्रिकोण हा समभुज त्रिकोण असेल, कारण तिन्ही बाजूंची लांबी कशी आहे? समान आहे. यानंतर आपण उदाहरण क्रमांक 9 अभ्यासू पहा. जर P ऑफ वजा 12 वजा 3 आणि Q ऑफ 4K या बिंदूतून जाणाऱ्या रेषेचा चढ 1/2 असेल तर K ची किंमत काढा. आपल्याला या ठिकाणी दोन बिंदू दिलेले आणि रेषेचा चढ दिलेला आहे. म्हणून समजा P ऑफ वजा 12 वजा 3 बरोबर x1 y1 आणि Q ऑफ 4K बरोबर x2 y2 हे आपल्याला दिलेले आहे. म्हणून चढाच्या सूत्रानुसार m बरोबर y2 वजा y1 छेद x2 वजा x1. आपल्याला ज्या किमती माहिती आहे त्या आपण त्या ठिकाणी ठेवू. म्हणून 1/2 बरोबर K वजा 3 छेद 4 वजा 12. म्हणून 1/2 बरोबर K अधिक 3 छेद 4 अधिक 12. म्हणून 1/2 बरोबर K अधिक 3 छेद 16. म्हणून 16 बरोबर 2 गुणिले K अधिक 3. इथे काय केलं आपण? हे 16 इकडे भागिले तिकडे आल्यानंतर गुणिले, हे दोन्ही काय होईल? या कंसाला गुणलं. म्हणून
16 बरोबर 2k अधिक 6 म्हणून 16 वजा 6 बरोबर 2k म्हणून 10 बरोबर 2k म्हणून k बरोबर 10/2 म्हणून k बरोबर 5 म्हणून k ची किंमत 5 आहे. यानंतर आपण 10वं उदाहरण पाहू बा. A ऑफ 4 8 आणि B ऑफ 5 5 या बिंदूंना जोडणारी रेषा C 2 4 आणि D 1 7 या बिंदूंना जोडणाऱ्या रेषेला समांतर आहे का हे दाखवा. म्हणजे AB आणि CD या बिंदूंना जोडणाऱ्या रेषा समांतर आहेत का ते आपल्याला दाखवायचं आहे. म्हणून आपण काय करू, सुरुवातीला AB चा आणि CD चा चढ काढू. जर चढ समान असेल तर त्या दोन रेषा कशा आहेत, समांतर आहेत. समजा A ऑफ 4 8 बरोबर x1 y1, B ऑफ 5 5 बरोबर x2 y2, C ऑफ 2 4 बरोबर x3 y3 आणि D ऑफ 1 7 बरोबर x4 y4. म्हणून समान चढ असणाऱ्या रेषा परस्परांना समांतर असतात. याला आपण विधान क्रमांक 1 म्हणू. म्हणून रेषा AB चा चढ बरोबर y2 वजा y1 छेद x2 वजा x1 आपल्याला माहित असलेल्या किमती ठेवून बरोबर 5 वजा 8 बरोबर 5 वजा 4 बरोबर वजा 3 छेद 1 बरोबर वजा 3. याला विधान क्रमांक 2 म्हणू. याच पद्धतीने आपण रेषा CD चा चढ काढू. म्हणून रेषा CD चा चढ बरोबर y2 वजा y1 छेद x2 वजा x1 बरोबर 7 वजा 4 छेद 1 वजा 2 बरोबर 3 छेद वजा 1 बरोबर वजा 3. याला आपण विधान क्रमांक 3 म्हणू. म्हणून रेषा AB चा चढ बरोबर रेषा CD चा चढ, कारण दोन्ही रेषांचा चढ कसा आहे, समान आहे. कारण विधान 2 व 3 वरून. याला आपण विधान क्रमांक 4 म्हणू. म्हणून रेषा AB समांतर रेषा CD विधान 1 व 4 वरून.